यांचं यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत। स्वागत नसे हा तर आहे जिवाळा। विनोजी कोळी साहेब, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। उल्वेनोड प्रीमियर लीग 5वं पर्व आणि त्यावरती उल्वेनोडकरांना असणारे गर्व, एक यशस्वी आणि दैदिप्यमान असं आयोजन। आणि पर्वाच्या दरम्यान आपण प्रत्येक अतिथींचा सन्मान करतो आहोत। सामन्याला होते सुरुवात। काही क्षणामध्ये एक छोटासा डीजे ब्रेक घेऊ आणि डीजे ब्रेकच्या पलीकडे लगेचच आपण मॅचला प्रारंभ करू। थँक्यू। धन्यवाद। मॅचकडे वळूया, जिथे सामन्याला पुन्हा एकदा प्रारंभ होत असताना पाहायला मिळेल, जिथे महत्त्वपूर्ण अशी लढत एका बाजूला पाहायला मिळेल तो अर्थातच सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी टीम टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। रियानी एंटरप्राइजेस बामणडोंगरी टीमला रियानी एंटरप्राइजेस या टीमला नावेकाडी या टीमला जिथे आवश्यकता होती, जे टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार होते, आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण पाहिलं ना की या टीमला हवं होतं ते मिळालंय। मॅच इम्पॉर्टंट राहील, कारण दोन्ही संघ तितकेसे तुल्यबळ ताकदवान, आणि आता मात्र त्यांनी संघाचा फौजफाटा सुसज्जित केला। ओंकार नाईक पहिला बॉल डाऊन द ग्राउंड शॉट एक्स्ट्रा कव्हरला। क्षेत्ररक्षक आहे सापळा, पहा किती चांगल्या रीतीने रचलाय। चांगल्या गोलंदाजाचं गमिक आणि गणित असतं यशाचं, आणि तेच इथे पाहायला मिळालंय। क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉट पॉइंट लेग, शॉट थर्ड मॅन, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला राईट हँडर बॅटरसाठी। ऑन साईडला मिड ऑन तैनात करण्यात आला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर, आणि एक वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळालाय। एक चांगल्या रीतीची व्यूह रचना इथे आखण्यात आली आहे। पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा पाहायला मिळतोय, डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मिस टायमिंग राहतोय। काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला। यस, नो आणि वेट या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात नॉन स्ट्रायकर एंडसाठी। ज्या वेळेला आपण पाहिलं ना की अशा रीतीच्या चिक्की सिंगल्स घेण्यासाठी आवश्यकता असते ते ताळमेळ जुळणं, आणि त्यात जुळत असताना पाहायला मिळालं नाही। आणि म्हणून की काय इथे असं वाटलं होतं की ही धाव अंगलट येते की काय, ही घिसाड घाई अंगलट येते की काय, परंतु यशस्वीरित्या ही धाव कंप्लीट करण्यात आली आहे। संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1। रणजित ठाकूरने इथे आपला अकाउंट ओपन केला, ऑफ द मार्क पाहायला मिळाला। मॅच चांगल्या दर्जाची होईल, कारण दोन्ही संघाला महत्त्वाची राहणार आहे हा सामना। रियानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीमसाठी इम्पॉर्टंट यासाठी राहील की पहिला मॅच ते पराभूतीच्या छायेखाली गेले होते। यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चेंडूच्या खाली टिपला झेल, आणि तदनंतर ओंकार नाईकचं सेलिब्रेशन। खेळाडू क्रमांक पहिला बाद। खेळाडू बाद होत असताना पहिला विकेट इथे प्राप्त केलाय बामणडोंगरीचा खेळाडू अर्थात शुभम पाटील बाद होऊन तंबूच्या आतड्याला परततोय। महत्त्वपूर्ण विकेट इथे प्राप्त झाली आहे। पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला, तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे, आणि अर्थात पुढील या मॅचचं धावतं वर्णन या आपण ऐकण्यासाठी आमंत्रित करूयात। अर्थात रायगड समालोचन असोसिएशनचे सचिव आदरणीय दीपकजी पाटील सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू। थँक्यू सो मच जय सर। 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर अवघी 1 धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते। एक फलंदाज गमावलाय। शुभम पाटील याही मॅचमध्ये काही करू शकलेले नाहीये। दयानंद येतात, संघला लेन बॉल होता, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेत सर विकेट कीपर कडून पाठीमागे जात असताना डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता।
ओमकार नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेच तर्रार वेग आहे बामणडोंगरी गावचा. ओव्हर द विकेट ना यापेक्षा हा चेंडू ऑफ स्टंप लाईन वरचा. इथे पंचांकडे पाहतात दयानंद आशाळभूत नजरेनं. बॉल मात्र बीट करत गेलाय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट मात्र खेळणं चॅलेंजिंग असेल, सोपं नसेल, कारण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर स्टार गोलंदाज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये खरं तर ज्या गोलंदाजाची दहशत मात्र टेनिस क्रिकेट जगताना अनुभवलंय असं तेच तर्रार. इथे पहा थोडंसं मिसक्यूट झाला होता. बॉल कव्हर्सला चाललाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा लॉंग ऑफचा येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर रिहानी एंटरप्राइजेस नावे काढी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा. स्पीडअप करत राहा. गोलंदाज तयार. सनीत ठाकूर येतोय बेलपाडा गावचा गोलंदाज. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इथे मात्र अपील पाहायला मिळते. अपील मात्र नाकारले पंचांनी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सनीत ठाकूरचं परफॉर्मन्स यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धामधून खेळताना बेलपाडा ग्रामीणकडून खेळताना सुद्धा खूप चांगला राहिला आहे. प्रभावित केलं या गोलंदाजानं. बकासूर बैलाचे बिग फॅन अबू शेठ, प्रल्हादजी भगत साहेब गोल्डमॅन शेलर गावचे सोन्या बैलाचे सुद्धा बिग फॅन. आणि त्यांच्या समवेत पाहू शकता आपण सक्षम योगेश भगत हे मॅच पाहण्यासाठी आज स्पर्धा पाहण्यासाठी आले. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. दोन डॉट बॉल. तेजस मात्र मेंटॉर आहेत या टीमचे आणि खूप चांगला परफॉर्मन्स सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो सिद्धार्थ आणि गोल्डी बामणडोंगरी टीमचा. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा रोहनच्या हातामधून चेंडू निसटलाय परंतु रन 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 कंप्लीट झाले. 22चा इशारा मात्र येतोय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड. सुपर बॉलिंग मागच्याही मॅचमध्ये कमालीची षटकं पहिली 2 पाहायला मिळाली होती आणि हीच तर खऱ्या अर्थानं ताकद आहे या टीमची. गोलंदाजी भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर मात्र खरं तर स्क्वॉडमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं ओमकार नाईक आहे त्याचप्रमाणे गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय सुनीत ठाकूर एक चांगला गोलंदाज आहे. अंकित शिवकर गोलंदाजी करू शकतो चांगला. प्रॉपर कनेक्शन नाही. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ओढलाय मिडॉनकडे. सिंगल येते. दयानंद मात्रेला छाप पाडावी लागेल. आपल्या फलंदाजीतली क्षमता जरूर आहे दयानंद मात्रेकडे परंतु सध्याच्या घडीला मागच्याही मॅचमध्ये थोडासा चाचपडत खेळताना दिसला. बेलपाडा गावचा खेळाडू समोर बेलपाडा गावचाच गोलंदाज परंतु आता मात्र रणजित ठाकूरचा सुद्धा प्रवास चांगला राहिलेला नाहीये. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. अजून एक धक्का मात्र बसला इथून. रिहानी एंटरप्राइजेस नाविकाडी टीमला लागलाय दुसरा हादरा. जी मात्र मेंटॉर आहेत या टीमचे बाहेरून टिप्स देतात. सगळ्याच खेळाडूंना चीयर्स करतात. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या चुकांवर सुद्धा त्यांचं लक्ष आहे आणि नेहमीच जेव्हा जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी सुद्धा ग्रामीण स्पर्धा खेळतो तेव्हा सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मात्र सातत्यानं करत येतात. मैदानामध्ये प्रत्येक वेळेला मात्र चर्चा केली जाते त्यांच्या मार्फत काय करायचं आहे. सनीत ठाकूरला मात्र यश प्राप्त झालंय. चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला. शिवतेज कोळीनं
समीर नाईक पहिला शिवतेज कोळीनं टिपला होता. आता समीर नाईक त्या ठिकाणी होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सनी ठाकूर. ओ बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केला. प्रतिम फटका. बॉल जाईल टिपकावा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता तकदीर पाटीलच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. कॅप्टन 4थ्या क्रमांकावर मात्र खेळण्यासाठी दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये सलामीला आले होते. शुभम आणि तकदीर आता थोडा थांबला, परंतु रणजित ठाकूरनं सुद्धा म्हणावी तशी कामगिरी केलेली नाहीये. कारण 5-6 चेंडू खेळला आणि अवघी एकच धाव. हे आकडे नाही आहेत. UNPL मध्ये तुम्हाला खेळायचं आहे, चमकायचं आहे, तर या इनिंगनं मात्र संघ थोडासा बॅकफुटवर जाणार हे निश्चित आहे. शुभम पाटील तर पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. ओंकार नाईकनं त्याची विकेट मिळवली होती. त्यानंतर मात्र तकदीर पाटील. सगळी फिरून 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 आपण पाहिलं तर तकदीर पाटीलकडे सगळ्यांचं लक्ष जाणार आहे काही झालं तरी. कारण कॅप्टन आहे, इन्फॉर्म आहे आणि त्याच्यावर संपूर्णपणे दारोमदार आहे. परंतु तकदीर पाटील एकटा काय करणार? त्याला साथ सुद्धा तेवढीच मिळायला हवी आणि ती साथ देणं इतर खेळाडूंचं सुद्धा मी तर म्हणे प्राथमिकता असायलाच हवी. पण सध्याच्या घडीला मात्र आपण पाहिलं तर रिहान एंटरप्राइजेस नावेकाडी हा संघ थोडासा डळमळीत पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 9 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या षटकाची सुरुवात मात्र होत आहे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम वहाड समीर नाईक. तेज तर्रार गोलंदाज. वहाळचा वेग. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दयानंदसाठी हा लेग स्टंपवरचा हा बॉल स्क्वेअर लेग कडे जल्लोष पाहायला मिळेल. समीर नाईकचा पहिल्याच बॉलवर मात्र धक्का दिलाय. दयानंद मात्रेच्या स्वरूपामध्ये 3रा हादरा इथून मात्र बसेल रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीमला. अगदी सहजतेनं खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु थोडासा जोर लावला असं शक्ती लावली असती तर कदाचित हा चेंडू बाहेर सुद्धा धाडू शकला असता. कारण तेवढी ताकद मात्र दयानंदच्या मनगटामध्ये आहे, बाहूमध्ये आहे. परंतु इथे 3रा फलंदाज बाद झालाय. प्रीमियर लीगमध्ये घडतं काय, बऱ्याच वेळेला खरं तर वेगवेगळ्या गावातले खेळाडू एका संघामध्ये खेळतात. तुम्हाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव मगाशी आपण खारकोपर किंगच्या बाबतीमध्ये तेच घडताना पाहिलं. बॅटिंग ऑर्डर्स चेंजेस ही थोडीशी डोकेदुखी ठरते आणि आपल्याला वाटतं तसं होताना दिसत नाहीये. आणि त्याचमुळे मगाशी आपण पाहिलं तर खारकोपर किंग्स बॅकफुटवर पाहायला मिळाला. समीरचा हा बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑनला पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. व्यासपीठाला सलामी देणारा हा बुलंदी षटकार. समीर नाईकचं स्वागत केलंय ते फलंदाज राहुल कोळी. गणेशपुरी गावचा विस्फोटक फलंदाज. हे विस्फोटकता बऱ्याच वेळेला मात्र त्याच्या फलंदाजीमधून अनेक वेळेला अनेक मैदानावर आम्ही अनुभवले. आक्रमकता नेहमीच पाहायला मिळते. परंतु पाहूया समीर नाईक. पहिल्या बॉलवर विकेट, 2ऱ्या चेंडूवर मात्र षटकार. धावसंख्या आतापर्यंत 15 वर आहे. 15 लॉस ऑफ 3 विकेट. परंतु राहुल कोळी विस्फोटक फलंदाज समोर. एज लागले, बॉल पाठीमागे चाललाय. अगदी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. पहा या चुका टाळाव्या लागतील. बामणडोंगरी संघ करणं ह्या चुका होत राहिल्या. मॅच ऑन होत राहिली. मुवमेंट असतात काही आणि तो मोमेंटम मात्र मिळाला तर तकदीर पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. आणि हा फलंदाज लागला तर पटकन सुरुवातीच्या मात्र अवघडलेल्या स्थितीनंतर स्थिती कधी सुधरेल ना याचा नेम सुद्धा लागणार नाहीये. अंदाज सुद्धा येणार नाही तो बामणडोंगरी टीमला. वेळीच रोखावं लागेल. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजांना, परंतु क्षेत्ररक्षणामधून सुद्धा कमालीच्या सुधारणा करणं अपेक्षित असतील त्या सिद्धार्थ आणि गोलदी बामणडोंगरी टीमसाठी. सुहास शेठ गोंधळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. समीरचा फुल टॉस मिस टायमिंग झाला होता. यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नाही. बॉल मिड ऑफ कडे येतोय. सिंगल मिळेल. एकेरी धाव. बऱ्याच वेळेला फुल टॉस वेगाने जेव्हा येतात ना टाइम करणं जड जातं.
फलंदाजांना आणि त्याच्यामध्येच आपण पाहिलं तर राहुलला मात्र टाइम करता आलं नाहीये. एकदा येते धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 20 या आकड्यावर. थोडंसं हळुवारपणे, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्यात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा होत्या. 20 धावा धावफलकावर आहेत. समीर नाईक लॉंग रनअप या गोलंदाजाचा नेहमीच पाहायला मिळतो. ओ फुल टॉस होता यावेळेस मात्र स्क्वेअर लेग कडे धाडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. समीरचा जल्लोष पाहायला मिळतोय. सेकंड विकेट अनोखी अदा आणि यावेळेस मात्र यस पाहू शकता आपण स्क्रीनवर जल्लोष पाहायला मिळतोय तो समीर नाईकचा. आणखीन एक सफलता त्या क्षेत्रामध्ये. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सगळ्यात मोठी विकेट यावेळेस मात्र त्याने मिळवले आणि संपूर्णपणे रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावलाय. तो वहाळचा गोलंदाज समीर नाईकनं. जगदीप पाटील डिपार्ट्स कॅप्टन परतलाय. समीर नाईक म्हटला की काहीतरी वेगळं सेलिब्रेशन होणार हे ठरलेलं आहे. हे बऱ्याच वेळेला अनेक स्पर्धांमध्ये मात्र आम्ही अनुभवलंय. पहा विकेटचं झालंय पतन. कॅप्टन डिपार्ट. धावसंख्या आपण पाहतोय 20 वर. संघ आता पुरता फसलाय. धाबे दणाणले असतील आता मात्र रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष गोंधळी खारकोपर गावचा खेळाडू. चांगली बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये, परंतु बॉलिंग मात्र खराब झाली होती. आज मार खावा लागला होता गोलंदाजीमधून. परंतु गरज आहे संघाला आता मात्र. ज्यादा गेलं विसरून जाऊन आता मात्र नव्यानं कार्य होणं या मॅच मध्ये फार गरजेचं बनलंय. मागच्या मॅच मध्ये काय चुका झाल्या त्या चुकांकडे आता मात्र पाहत बसायचं नाहीये. इथून आता मात्र आयुष गोंधळीला चांगली संधी आहे एक इनिंग डेव्हलप करण्याची आणि ती त्याला करावी लागेल. समीरचा हा बॉल ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका. संदेश येत वेगानं त्या ठिकाणी सिंगल मिळेल फक्त. एकेरी रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 4 गडी बाद 21 धावा 21 लॉस ऑफ 4 विकेट. चला स्पीड अप करा. सिद्धार्थ आणि गोल्डी बामन डोंगरी पटापट डिसिजन घ्या. 4थं षटक. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रदीप स्मृती नाभा आणि रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी. परंतु ती मॅच खरं तर या मॅचवर बरंच डिपेंड असणार आहे. ते रिहानी एंटरप्राइजेस संपूर्णपणे भवितव्य. मॅन फ्रॉम मोरावे अंकित शिवकर येतोय गोलंदाजीसाठी. अंकित शिवकरसाठी पारितोषिक येते विक्रमजी दवे आणि त्याचप्रमाणे बबनभाई यांच्याकडून. प्रत्येकाकडून विकेटसाठी 200-200 रुपयांचं पारितोषिक असेल. अंकित शिवकर तयार होतोय. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ होता परंतु दिशा पाहिली जाईल. लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय आणि त्याच कारणास्तव जावेद फरीस सर यावेळेस मात्र इशारा देतात व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कंट्रोल केलाय तो आतापर्यंत आपण पाहिलं तर सिद्धार्थ गोल्डी बामन डोंगरी टीमनं. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रदीप स्मृती नाभा संघाला मात्र पराभूत केलं होतं सिद्धार्थ गोल्डी बामन डोंगरी टीमनं. त्यानंतरची मॅच आपण पाहिली तर रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघ पराभूत झाला होता खारकोपर किंग्सच्या विरोधामध्ये. तो क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळतोय. अपील मात्र नाकारले. पण सानी इथे मात्र पाहूया. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आयुष गोंधळी. आज मात्र आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र या खेळाडूला दाखवून द्यावी लागेल. आज खऱ्या अर्थानं इथे संधी त्याच्यासाठी फार मोठी आहे. मोठा प्लॅटफॉर्म आहे. आज कुठेतरी पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजीमधल्या झालेल्या चुका तो शिक्का मात्र पुसायचा असेल या फलंदाजाला तर इथे मात्र बॅटिंग करावी लागेल. आयुष गोंधळी
ओ यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड हा फटका स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, विकेटचा पतन. तिसरा झेल या ठिकाणी टिपलाय. अजून एक फलंदाज मात्र बाद होईल. आयुष गोंधळी बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा झेल टिपतोय आतापर्यंत इनिंग मधला सनी ठाकूर. आयुष गोंधळी त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर तकदीर पाटीलचा सुद्धा झेल टिपला. दयानंद मात्रेचा झेल आपण पाहिला स्क्वेअर लेगला. आणि तिसरा झेल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बेलपाडा गावचा खेळाडू सनी ठाकूर कडून. नवीन फलंदाज येतात खेळपट्टीवर. संघ आता मात्र पुरता अडचणीमध्ये अडकलाय, संकटामध्ये सापडलाय. तो सिद्धार्थ आणि गोल्टी बामणडोंगरी संघासमोर. गोलंदाजी अटॅक, बॉलिंग अटॅक मात्र स्ट्रॉंग आहे या टीमचा आणि त्याचमुळे इथे फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. तकदीरकडून अपेक्षा होत्या. तकदीरनं आपला क्रमांक बदलून बघितला परंतु त्यानं सुद्धा काही फरक पडलेला नाहीये. तर विक्रमजी दवे आणि बबन भाई यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि इथे विकेट मात्र मिळाले त्याला. 400 रुपये त्यानं हस्तगत केले त्या ठिकाणी. सचिनजी पाटील उलवा यांचं या ठिकाणी आगमन. स्वागत आहे. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. इट्स अनदर विकेट डाऊन. अंकित शिवकरला मात्र मिळते सफलता. ऍक्शन पाहू शकता. समीर नाईक म्हटला की प्रेक्षकांचा आवाज येणार. अजून एक सफलता. पुन्हा एकदा पारितोषिक मात्र दिलं जाईल ते विक्रमजी दवे आणि बबन भाई यांच्याकडून 200. दुसरी सफलता मात्र मिळवतोय अंकित शिवकर आणि या एक्सप्रेशन पहा. बघा काहीतरी वेगळं करणार. आता घसरगुंडी उडाली ती रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघ. संघ मालक सुद्धा खरं तर प्रचंड नाराज असतील ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स सुरू आहे या टीमचा. कारण काही झालं तरी ही मॅच जिंकायची या इराद्यानं मैदानामध्ये उतरले होते परंतु तसं काही घडलं नाही. संजय ठाकूर असतील, राजेंद्र म्हात्रे असतील, थोडीशी निराशा मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. नयन कोळीला पाठवलंय, गव्हाणचा खेळाडू आहे. 22/6 ऑन हॅट्रिक अंकित शिवकर. सोडून दिला. इट्स अ नो बॉल कॉल. पंचांनी मात्र नो बॉल असल्याचा निर्वाळा दिलाय. इट्स अ फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची ही संधी चांगली आहे नयन कोळीकडे. नयनच्या बॅटमधून इथे स्ट्रोक्स आला तर धावाला मात्र सुरुवात होऊ शकते आणि हीच ती संधी आहे. ही संधी आता मात्र सोडून जमणार नाही नयन कोळीला. काहीतरी करावं लागेल. सुरुवातच खराब झाली होती आणि एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिले ते बामणडोंगरी टीमनं आणि त्याचंच फलित म्हणजे आतापर्यंत संपूर्णपणे केबिलपणे अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय तो रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघ. गोलंदाज सय्यार अंकित शिवकर. फ्रीडचा बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. इथे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. फायदा झालेला नाहीये फ्रीडच्या बॉलवर. इथे डॉट निघालाय. धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी स्थिरावलेली 23 आहे. 23 लॉस ऑफ 6 विकेट. नाजूक अवस्था, नाजूक अवस्थेमधून चाललाय तकदीर पाटीलचा संघ रिहानी एंटरप्राइजेस. ओव्हर द स्टम्प्स न इथे पहा शॉर्ट फाईन लेगला हातामधून सुटलाय बॉल आणि बॉल चाललाय तो आता मात्र डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता चौकार. इथे संधी होती, इथे संधी होती. इथे अंकित शिवकरला आणखीन एक विकेट मिळाली असती परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब झाले. पाहू शकता बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. सोपा झेल होता त्या ठिकाणी. चार धावा चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27 वर. या धावा पुरेशा नसतील. मोठा प्रतिकार करावा लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न. खोलवट टप्प्याचा हा बॉल इथे मात्र नाही धावला. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाची धावसंख्या 6 गडी बाद 27 धावा.
चला स्पीडअप करा टीम बामणडोंगरी. 5वं आणि अंतिम षटक. नावेकाडी संघाला मघाशी संदेश कोळीची इनिंग मात्र आठवावी लागेल, असं काही घडलं. चला टीम बामणडोंगरी, सभा बोलवण्यात आले तेजस म्हात्रे यांच्या संघानं. पाचवं आणि अंतिम षटक आता मात्र असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील, पाहूया. गोलंदाज सय्यार मासूम कोळी. चला स्पीडअप करा टीम बामणडोंगरी, फार उशीर करताय. वहाळचा गोलंदाज क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरकडे चेंडू सरकला, इथे मात्र वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, सनीचा हात थ्रो, दोनही गाड्या एकाच रुळावर आणि इथे मात्र पाहावं लागेल आता एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. दोन्ही एंडनं मात्र स्ट्राईक तुम्हाला सोडावी लागणार आहे. एका ठिकाणी थांबून जमणार नाहीये. स्ट्राईक सोडली असती त्या ठिकाणी नयननं तर नक्कीच धाव दिली गेली असती. राहुल कोळी विस्फोटक फलंदाज आहे. 2-3 मोठे फटके जरूर मारू शकतो. त्याला स्ट्राईक हवी आहे काही केलं तरी, परंतु ती त्याला मिळालेली नाहीये. सिंगल मिळेल फक्त. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या पुढे सरकेल ती 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड नाव. 28 धावा. चांगली फिल्डिंग केली आज मात्र सनी ठाकूरनं. खरं तर कॅचेस आपण पाहतो, परंतु बऱ्याच वेळेला असं वेगानं जाणं, तेवढाच वेगानं परफेक्ट थ्रो करणं आणि चांगल्या प्रमुख फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंडला अडकवणं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असतात. आतमध्ये तुम्ही किती तल्लीन होताय, किती आतमध्ये एकरूप होताय या खेळामध्ये, या सगळ्या गोष्टी ची चर्चा मात्र नक्कीच केली जाते. नयन कोळी समोर आहे. गोलंदाजी मार्कवर मासूम कोळी पुन्हा एकदा सज्ज. इथे पाहायला गेलं तर कम्प्लिटली मिस झालाय हा चेंडू. ओळखताच आला नाहीये. इथे मात्र किती वेगानं चेंडू येतोय. पाटागोदर फिरली गेली, तदनंतर मात्र चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. राहुल कोळीला जायचं आहे स्ट्राईक एंडला, परंतु तिथून मात्र साथ द्यावी लागेल ती नयन कोळीला. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं, मासूमनं मागच्या मॅचमध्ये 24 धावांचं षटक टाकलं होतं आणि त्याचमुळे टीम मिटिंग कॉल करण्यात आली होती. परत गोलंदाजी त्याला द्यायची की इथे एखादा विकल्प शोधायचा, कदाचित याचसाठीच मात्र टीम मिटिंग कॉल करण्यात आली होती. परंतु तरीसुद्धा दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्यावर विश्वास ठेवला, ही चांगली गोष्ट आहे. कारण प्रत्येक मॅच ही नवीन असते, प्रत्येक मॅचमध्ये तसंच घडेल असं नाहीये. पण जाऊया पुन्हा एकदा मासूम कोळीकडे. हो, इथे मात्र पाहायला गेलं तर राहुल कोळीचा कॉल होता की आपल्याला सिंगल घ्यायची आहे आणि त्याच डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला तो. नयन कोळीनं मात्र त्याचं काम बजावलंय. सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 29 वर. इथे मात्र 3 चेंडू शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके येणार का? राहुल कोळीला हवी होती स्ट्राईक, आता मात्र ती मिळवले. परंतु पाहूया समोर मासूम कोळी आहे, मासूम चेहरा आहे आणि त्याच्या समोर तेवढाच विस्फोटक चेहरा. राहुल कोळी ऑन स्ट्राईक नाव. स्विच करण्याचा प्रयत्न इथे मी तर म्हणेन शॉर्ट सिलेक्शनच मी तर म्हणेन चुकीचा. पहा इकडे नयनला समजतच नव्हतं मला स्ट्राईकवर जायचं आहे की नॉन स्ट्राईक एंडला थांबायचं आहे. परंतु जसा राहुल पुढे आला त्यानं पुन्हा एकदा स्ट्राईकवर परतलं, परंतु स्ट्राईक घेतली होती. राहुल समोर चांगले फटकेबाजी करू शकतो, परंतु त्याला माहिती आहे इथे थोडासा अगेन्स्ट द स्पिन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केला. लेग बॉयच्या स्वरूपात फक्त धाव मिळेल. 30 धावा झाल्यात, शेवटचे 2 चेंडू. आता मात्र नयन कोळीला सुद्धा प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये, कारण क्रिकेट असा खेळ आहे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. एखादा मोठा स्ट्रोक जरूर थोडासा आत्मविश्वास वाढवू शकेल फलंदाजासाठी.
पाठबळ देऊ शकेल गोलंदाजांसाठी. हो, यावेळेस मात्र फटका नयन कोळीच्या बॅटमधून येतोय. पाहूया बडी विकेट झोन कडे. क्षेत्ररक्षण तर कमालीचं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. असं वाटलं होतं एका क्षणाला चेंडू बाहेर चाललाय की काय. क्लास फिल्डिंग पाहायला मिळते. शिवतेज त्या ठिकाणी होता. खूप चांगली फिल्डिंग, चांगलं वर्क. काल त्याच ठिकाणी या ऋतिकनं कालचा सुपर ओव्हर मधला तो प्रयत्न होता अफलातून. समोर मारला. यावेळेस मात्र थोडासा उशिरानं फटका आलाय, परंतु काय दर्जेदार स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र या षटकारानं टीमची टोटल पोहोचेल ती 37 या आकड्यावर. 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा उभारल्यात. रिहानी एंटरप्राइजेस नावे गाडी. 38 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. लवकर बाहेर या आणि लगेच आतमध्ये जा. सिद्धार्थन गोल्ड डिपार्टमेंट टीम खुश असेल हा परफॉर्मन्स. थँक्यू. दीपकजी पाटील सर आणि जयजी भोसले सर. हॅलो. 50 नंबरवाला सोन्या बैल, सोनार पाड्याचे जयेश पाटील. RPL मध्ये खरं तर खास आकर्षण होतं सोन्या बैल. आणि या स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता संपूर्ण हे संगीत डीजेच्या माध्यमातून. यस, धन्यवाद. जाऊया आपण सामन्याकडे. 38चं टार्गेट आहे. 5 षटकांमध्ये 38 धावा करायच्याच. सेवा 7.60
हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हरच्या मागे मैदानामध्ये आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी संघाला, रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. जीत आमचे खरंतर मित्र नावागावचे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मोठ्या संख्येने आज या खरंतर उलवा लोडमधील प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं स्वागत करूया. लेट्स प्ले. गेम इज ऑन. डावाला सुरुवात. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आलाय प्रीत मात्रे. नावागावचा हा खेळाडू, नावाखाडीचा हा खेळाडू प्रीत मात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल बिगिट करायचा. मिस टायमिंग आहे फटका. मागच्या सामन्यामध्ये एक चौकार लगावला होता आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला होता रोहन कडू, परंतु इथे आपण पाहिला गोल्डन डकचा शिकार झाला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी या टीमला. विकेट मिळाला. 0 धावसंख्येमध्ये खेळाडू बाद झाला. 38 जरी धावा असल्या तरी या गुलाबी थंडीमध्ये आपण पाहताय हे टार्गेट, या टार्गेटचा पाठलाग करताना मात्र संघर्ष करावा लागेल सिद्धार्थन गोल्डी 11 बामणडोंगरी टीमला, यात शंकाच नाहीये. अप्रतिम खरंतर ही स्पर्धा आणि एवढा चांगला एक रफ अँड टफ सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या मॅच मध्ये कोण जिंकणार? तर अंकित शिवकरसाठी या ठिकाणी पारितोषिक येते विक्रमजी दवे, त्याचप्रमाणे बबनभाई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि दोघांकडून. आणि मघाशी सुद्धा विकेटसाठी त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावले होतं, म्हणजे 800. 2 विकेट त्यांना प्राप्त केल्यात आणि अंकित शिवकरसाठी हे पारितोषिक असेल. प्रीत मात्रे आपण पाहता नावेकाडीचा हा खेळाडू पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवला. आम्ही त्या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला. रोहन कडू बेलपाडा गावचा एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शिवतेज कोळी नेट नंबर 3. नेक्स्ट बॉल बॅक ड्राईव्ह. हा फटका वेगवान आहे, स्ट्रेट हिट आणि इथे मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. 4 धावा या चेंडूवरती आल्या आणि चांगला फटका आपण पाहिला इथे शिवतेज कोळी या खेळाडूच्या माध्यमातून. चौकाराने अकाउंट ओपन केलं स्वतःचं आणि टीमचं शिवतेज कोळी या खेळाडूने. मी मगाशी देखील म्हटलं का तर गव्हाण गावचा अनिकेत कोळी या स्पर्धेमधला पहिला अर्धशतकवीर राहिला. प्रसाद घरच्या नावावरती देखील एक अर्धशतक राहिलं आणि या मॅचमध्ये आता गव्हाणचा आणखीन एक स्टार खेळाडू शिवतेज कोळी चौकार त्याच्या माध्यमातून. पाण्याला फुल टॉस मिडॉपला क्लिअर करायचा आहे. हा फटका फसलाय आणि इथे मात्र मिडॉपला एक चांगला झेल पकडला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन नव्हतं. पॅरल स्ट्रोक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी टीमला. राहुल कोळी हा खेळाडू त्या ठिकाणी होता मिडॉपमध्ये, चांगला झेल कॅरी केला. विकेट मिळाला. लो स्कोरिंग मॅच मध्ये जर का तुम्हाला यस हाईट फॅक्टरसाठी विकेट अजून बाकी खरं तर निर्णय पेंडिंग आहे. भीमनसाठी रिव्ह्यू घेतला आमचे तिसरे पंच. जो आपण लगेच वॉर रूमच्या माध्यमातून आपण लगेच निर्णयाची प्रतीक्षा करूया. हा बॉल चेक. धैर्य पाटीलनं जर या मॅचमध्ये झेल टिपला तर निलेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. किशोरजी पाटील यांचे सुपुत्र धैर्यसाठी हे पारितोषिक असेल. बघा हा निर्णय पेंडिंग आहे, चेक केलं जाईल. सर्वांच्या नजरा आमच्या खरं तर या कॉमेंट्री बॉक्सकडे आणि या कंट्रोल रूमकडे आहेत. PTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. 4 धाबा 1 चौकार आपण पाहिला त्या ठिकाणी शिवतेज कोळी या खेळाडूच्या माध्यमातून. त्यानंतर मिडॉपला एक चांगला झेल पकडला, पण बॉल फेअर आहे की नाही हे पाहिलं जाईल. वेस्ट साईडच्या वर जर असेल तर मात्र बीमर आणि जर का वेस्ट साईडच्या अगदी खालोखाल स्टंपच्या लेवलला चेंडू असेल तर मात्र फेअर डिलिव्हरी, त्यामुळे विकेट मिळू शकतात. आणि इथे आपण पाहिला इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाडू बाद झाला शिवतेज कोळी. हा धक्का बसतोय या ठिकाणी आपण पाहत आहे सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी टीमला. 4 या धावसंख्येमध्ये लगेच प्रत्युत्तर. असं म्हणतात प्रत्युत्तर दाखवण्यासाठी तुम्हाला धाडस आणि धैर्य हे दाखवावं लागतं. आणि इथे आपण पाहिला पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रीत मात्रे या खेळाडूने विकेट मिळाला. नवीन खेळाडू रोहित मात्रे बामणडोंगरी संघाचा मधल्या फळीतला हा आणखीन एक चांगला फलंदाज रोहित मात्रे दाखल होतोय. नेट नंबर 4. पहिला सामना जिंकला होता सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी संघाने आणि पहिल्या मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी या संघाला. त्यामुळे आपण पाहिलं खरं तर मागच्या सामन्यामध्ये नक्कीच नावा संघ जो मीचा संघ विजयी झाला, पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होता आणि खारकोपर संघ हा पहिल्या सामन्यामध्ये विजेता होता, त्याला पराभूत केलं. हे पॅटल पॉईंट्स टेबलवरती खरं तर टॉपमध्ये कोणता संघ जाईल यासाठी मात्र
हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. प्रीत तयार समोर रोहित म्हात्रे बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, वेट अँड वॉच. गलीमध्ये हा फटका आलाय, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळालं, सिंगल रन या बॉलवरती आली. सेन्सिबल क्रिकेट, जेव्हा धावा कमी असतात तेव्हा मात्र सिंगल डबलला महत्त्व देणं हे तेवढंच महत्त्वाचं राहतं. आणि इथे आपण पाहू शकाल रोहितने सिंगल घेतली, एंड बदलला आणि धावसंख्येत मात्र वाढ झाली. धावा फलकावरती लागल्या, 2 गडी बाद 5 धावा. एक छोटीशी भागीदारी, अगदी 20 रनची जरी भागीदारी झाली या मॅचमध्ये तर ती भागीदारी फिल्डिंग करणाऱ्या संघाला जड जाईल, नावेकाडी संघाला. तकदीर पाटील आज खरं तर एक चांगला खेळाडू, संघनायकाच्या भूमिकेमध्ये प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू प्रत्येक वेळी अपयशी राहिला आहे, तर या मॅचमध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. समोर फलंदाज त्या ठिकाणी पाहता अंकित शिवकर, त्याच्यासाठी पारितोषिके आलीत. मोरावे गावचा एक स्टार खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये चांगली बहरदार त्यांनी खेळी साकारली. 21 धावांनी 1 विकेट त्याच्या नावावरती राहिलं होतं आणि सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. काल मोराव्याचा आर्यन भोईर सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये त्याने सामना जिंकून दिला होता. जावले संघ क्वालिफाय झाला होता. इथे आपण पाहिला हा फटका चांगला होता आणि त्यानंतर मात्र आउटफील्डमध्ये आपण पाहिला थोडासा बदल, बॉलने उसळी घेतली आणि विकेट त्या ठिकाणी डीपमध्ये आपण पाहिला. शुभम पाटील चिक्कू या खेळाडूला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा आल्या. धावसंख्येत मात्र वाढ झाली. धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 धावा. प्रतिषटक 7.60 अशी ही खरं तर आपण पाहिली रिक्वायर रन रेट राहील. 7.60च्या सरासरीने डावाला पुढे घेऊन जावं लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रीत म्हात्रेकडून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, 7 धावा आल्या. उल्वानोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफीचा मानकरी कोण होईल आणि खरं तर ही ट्रॉफी पटकावण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडावी लागेल. खरं तर तुम्हाला प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये करावी लागेल आणि त्याच्या जोरावर तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवू शकाल. या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये येतोय राहुल कोळी. राहुल कोळी हा खेळाडू यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आला. 16 गावचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. गणेश पुरी गावचा हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आला. काल प्रथमेश, खरं तर आपण पाहिलं लक फॅक्टर त्याच्या बाजूला नव्हतं. असं म्हणतं क्रिकेटमध्ये तुमची 99% मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या बाजूला असेल तर सर्व काही तुमचं. मग तो लक फॅक्टर हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. 1% का होईना लक फॅक्टर तुमच्या बाजूला असणं गरजेचं असतं. राहुल कोळी आलाय समोर. रोहित म्हात्रे मिस टायमिंग आहे, फटका बॅटच्या टॉप एजला हा फटका लागलाय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला खराब जजमेंट, कॉलिंग नव्हतं आणि इथे आपण पाहिला बॉल सेफ लँडिंग झालाय. बघा विकेट महत्वाच्या आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाला मी मगाशी म्हटलं लो स्कोरिंग मॅचमध्ये तुम्हाला झटपट विकेट घ्याव्या लागतील, किंवा डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील, सिंगल रोखावे लागतील. आणि इथे मात्र विकेट देखील गेली, झेल देखील सुटला आणि सिंगल रन महत्वाची मिळाली बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थन गोल्डी बामण डोंगरी संघाला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ 1-1 रनचा संग्रह करत मात्र संघ पुढे चाललाय. जर का ही स्थिती कायम राहिली आणि एखादा मोठा फटका जर आला तर या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल बॅटिंग करणारा सिद्धार्थन गोल्डी बामण डोंगरी संघ. कमबॅक करावं लागेल. राहुल कोळी हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्येच भन्नाट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती संधी आली होती, ती संधी गमावली फिल्डिंग करणाऱ्या नावेकाडी संघाने. अंकित शिवकर स्ट्रायकिंग एंडवरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिला थर्डमॅनच्या दिशेमध्ये बॉल मात्र चाललाय सीमारेषच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. रन्स मध्ये या ठिकाणी 4 धावा. आला या मॅच मध्ये सिद्धार्थन आपण पाहताय. खरं तर गोल्डी 11 बामण डोंगरी संघाला तरी या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल आणि इथे आपण पाहता चांगलं कमबॅक अप्रतिम चौकार आला अंकित शिवकरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल इनसाइड आउट, कव्हर ड्राईव्हचा हा फटका फसलाय कारण शुभम पाटील आहे झेल खाली. एक चपल शतररक्षक त्याने पकडला झेल आणि इथे आपण पाहता अंकित शिवकर या खेळाडूचा या ठिकाणी संपला खेळ.
संगीत ऐकताय. आज चर्चा आहे बैलगाडा शर्यत क्षेत्राची आणि इथे आपण पाहता नवीन खेळाडू मैदानावर चाललाय. अंकित शिवकर बाजाला कव्हर्समध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा फटका त्यांचा फसला आणि तो खेळाडू झेलबाज झाला. धावा धावफल कव्हरती त्या म्हणजे 12 3 गडीबाद 12 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. इन ॲट नंबर 5 आशिष मात्रे तरगरचा हा खेळाडू यावेळेस आपण पाहिला 5व्या क्रमांकावर दाखल होतोय. प्रल्हादजी पाटील नावाचे आमचे खरं तर एक जबरदस्त आयोजक, माजी उपसरपंच, नावे ग्रामपंचायत, सध्या 12th भूमिकेमध्ये आहेत. प्रत्येकाला संधी मिळेल आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हे सर्व सहभागी झालेले खेळाडू त्यांचं विशेष कौतुक करूया. सर्व संघ मालकांचा आपण इथे आभार व्यक्त करूया ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर संघ या ठिकाणी घेतल्याने अशा संघामध्ये या खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. बॅकफुटला जाऊन कट करायचा आहे. सॉफ्ट डिस्मिसल होण्याचे चान्सेस होते परंतु असं म्हणतात ना दैव देतं आणि कर्म येतं आणि इथे आपण पाहिला एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेला. दुसरा झेल सुटला या इनिंगमध्ये. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण आपण अनेक वेळा पाहिलं आणि या चुका या ठिकाणी होत आहेत त्या म्हणजे रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी या संघाकडून. तुम्हाला झेल पकडाव्या लागतील. फिल्डिंग करताना तुम्हाला 100% त्या ठिकाणी डेडिकेशन द्यावं लागेल तेव्हा तुम्ही या सामन्यामध्ये समोरच्या संघाला रोखू शकताय. अन्यथा समोरचा संघ तुमच्यावरती हवी होणाऱ्या तील मात्र शंका नाही आहे. रोहित आपण पहिला हलक्या हाताने लेग लांच करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल झपकन आत आला आणि पॅडमध्ये आदळला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. लाऊड अपील झाली. हाईट फॅक्टर पंचांनी या ठिकाणी पाहिलं. सुनील पाटील सर आहेत त्या ठिकाणी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. स्वेरलेग पंच आपण पाहत आहे जावेद परिसर आणि एका बाजूने तिसरे पंच आमचे शैलेश चव्हाण सर. अप्रतिम योगदान या स्पर्धेला राहिलं. धावा स्कोर कार्डवरती 13 धावा धाव फलकात आपण पाहत आहे. गडी बाद झालेला आहे त्या ठिकाणी 3 शेवटचा बॉल या षटकातला 7.60. खरं तर हा रिक्वायर्ड रन रेट होता परंतु या षटकामध्ये कमबॅक केलंय. अंतिम बॉल लेग बी फॉर द विकेट प्लम एलबी. रोहित मात्रेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. LBWच्या स्वरूपात रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाचे खेळाडू. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतो या ठिकाणी संजय ठाकूर. संजय ठाकूर हा खेळाडू आपण पाहिला स्वतः या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत नावेकाडीच्या. टीम ओनर संजय ठाकूर. फर्स्ट बॉल यावेळेस आपण पाहिला राऊंड विकेट आले. हलक्या हाताने बॉलला स्टिअर केला. शॉर्ट एक्सचा कव्हरला सिंगल घेताना आपण पाहताय. किरणजी पाटील आमचे प्रणय मात्रे या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संपूर्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण करूया स्वागत. सिंगल आली. आता समीकरण आपण पाहिलं शेवटच्या 17 बॉल विजयासाठी 24 रनची गरज. समोर संदेश पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. तकदीर यांचे बंधू राजा छोटे. इथे आपण पाहिलं हा निर्धाव चेंडू आला. या मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. प्रेशर तुम्हाला क्रिएट करावं लागेल फलंदाजांमध्ये. जितके डॉट बॉल फेकाल तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाढेल किंबहुना बॅटिंग करणाऱ्या संघावरती वाढेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल संजय ठाकूर या गोलंदाजाला. शेवटचे काही बॉल 24ची गरज असताना लाऊड अपील. इनर एज
बॅटची आतली कडा घेतली, बॉल गेला विकेट कपरच्या हातामध्ये, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. हा मोठा धक्का राहील सिद्धार्थ आणि गोल्डी 11 बामण डोंगरे टीमला. खेळाडू बाद झालाय संदेश पाटील. कठोर परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळत नाही असं म्हणतात. आणि खरं तर इथे कठोर परिश्रम मैदानाच्या आतमध्ये करतात. रिहाने एंटरप्राइजेस नावे काढी संघाचे. एखादा उलटफेर या मॅच मध्ये होईल का? लो स्कोरिंग सामना या मॅच मध्ये हाय व्होल्टेज होईल का? अटीतटीची ही लढत तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल का? आता मात्र हे चिन्ह तुम्हाला खरं तर संकेत मिळाले या स्पर्धेमध्ये. कारण गडी बाद झाले, झटपट टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले, संदेशी बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आहे त्या ठिकाणी आपण पाहत आहे आशिष मादे तरगरचा खेळाडू. त्याच्या बरोबरीने आलेला नवीन फलंदाज आपण पाहत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल आशिष माद्रे आणि एका बाजूने स्ट्रायकिंग एंडला असेल समीर नाईक. वहालचा हा खेळाडू. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी आपण पाहिल्या फक्त 14 गडी बाद झाले, 5 टार्गेट आहे 38. अजूनही 24 रनची गरज येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉल 24 रन असं हे समीकरण. 15 चेंडू आणि 24 धावा एक कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी फिल्डर आहेत. सिंगल मात्र मिळेल बॅटिंग करताना. बामण डोंगरे टीमला एक रन रोकायचे. जग्गाभाई ॲडव्होकेट जयेश खरत यांच्याकडून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकाराला समीर नाईकला 1000चं पारितोषिक आलंय. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. जग्गाभाई जयेश खरत ॲडव्होकेट यांच्याकडून मात्र समीर नाईकला हे पारितोषिक आलंय. परंतु या मॅच मध्ये सामना जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. सिंगल आणि 15 धावा फलकावरती. 23ची गरज असताना पुन्हा एकदा लिडिंग एज शफल झाले खेळाडू. संघ मालक या सामन्यामध्ये संघाच्या मदतीला धावून आले. अजून एक विकेट या ठिकाणी मिळाला. टीम नावे खाडीला. आता मात्र दडपण वाढेल या मॅचच्या दरम्यान बामण डोंगरी संघावरती. खेळाडू बाद झालाय आशिष माद्रे. खाडीचे हे खरं तर खेळाडू आहेत आणि खूप चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. सुदीप ठाकूर आमचे गोट्याभाई खरं तर शिवाजीनगरचे आयोजक त्यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा आल्या दोन्ही संघांना. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. मोठ्या संख्येने आता या स्पर्धेचा आनंद घेतात प्रेक्षक मायबाप. उलवाडोडमध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये खरं तर PTC चॅनल सुरू असेल TV यात शंका नाही आहे. कारण अप्रतिम स्पर्धा नेत्रदीपक असं आयोजनात शेलगर नगरीमध्ये सचिनजी घरत साहेब. शिस्तबद्धता अनुशासन खरं तर याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे शेलगरची स्पर्धा आपण पाहता. उलवानोड प्रीमियर लीग. राऊंड द विकेट बॉल तयार. नेक्स्ट बॉल बुंदामध्ये टाकलाय. यॉर्क केला बॉलला. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमालीचं कमबॅक. सनीत ठाकूर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समोर टाकला डॉट बॉल. आता शेवटचे 12 बॉल विजयासाठी 23 रनची गरज.
संदेश कोळीने त्याच्या अगेन्स्ट मारले होते. आता 12 मध्ये 23 करायचे आहेत. मॅच ऑन आहे मैदानामध्ये. समीर नाईक सारखा एक हरवणारे खेळाडू मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबरने आपण पाहतो सनीत ठाकूरला 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. धैर्य आणि चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर आपली स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला वेळ लागणार नाहीये. साहिल कोळी गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. खरं तर आपण पाहिलं आता नवीन एक खरं तर इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. तकदीरच्या संघामध्ये साहिल कोळी यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये आला. गव्हाणचा हा खेळाडू आहे. गव्हाणचं क्रिकेट प्रचंड डेव्हलप झालं. मी अनेक स्पर्धांमध्ये त्या संघाचा उल्लेख नेहमी केला आहे. खरं तर या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम कमबॅक आहे गव्हाण संघाचं राहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. भविष्यामध्ये उलवाडमधील एक ताकदवर संघ म्हणून त्या टीमकडे पाहिलं जाईल. तर स्पीडअप करा प्लीज. लक्षात सुद्धा थोडं स्पीडअप करा. बघा स्ट्रिक्ट वॉर्निंग राहील. विकेटमध्ये तुम्ही वॉर्मअप करू नका. बघा विकेटमध्ये तुम्ही वॉर्मअप करू नका. परिसराने म्हणून त्या बॉलरला थांबवलंय. आता हे षटक त्या ठिकाणी फेकावं लागेल. आता तकदीर स्वतःला कदाचित अंतिम षटकामध्ये तो खेळाडू येईल. ही खरं तर शिस्तबद्धत असायला हवी. बघा एखादा बॉल तुम्ही वॉर्मअप म्हणून विकेटमध्ये फेकला तर तुम्हाला तिथे षटक फेकता येणार नाही आहे. आणि अतिशय चांगला डिसिजन. स्ट्रिक्ट नियमावली या स्पर्धेची आणि या खूप चांगलं डिसिप्लिन. आता स्वतः तकदीर बॉलिंग मार्कमध्ये आला आहे. तकदीर आम्ही पहिल्यांदा पाहतो एखादा षटक फेकताना. आता 12 मध्ये 23चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं आहे. असं वाटलं तर आयुष किंवा दयानंद येईल. पाहतो इथे तकदीराला बॉलिंग मार्कमध्ये. महत्त्वाचं हे षटक आहे. आणि समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी समीर नाईक. 12 बॉल 23. अभी नाही तो कभी नाही. स्विचिटचा फटका. समीर नाईकने तडका लावला. या मॅच मध्ये रंग भरले या चौकाराने. चौकाराला बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ आणि गोल्डी 11 बामणडोंगरी टीमला. थँक्यू. 11 चेंडूमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्या ठिकाणी आपण पाहत आहे फलंदाज समीर नाईक. अभी नहीं तो कभी नहीं. कल करे सो आज, आज करे सो अभी. जे तुम्हाला करायचं तुम्हाला या वर्तमान स्थितीमध्ये करावं लागेल. आणि कमालीची बॅटिंग समीर नाईकने केली आहे. एक चौकार लगावला. एक सिंगल त्याने मात्र केली आहे. आणि 5 धावांचं योगदान. इथे ऑन साइड मध्ये गुडना टेक. समीर नाईक का छक्का देख. अफलातून टायमिंग. मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलंय सीमा पार. षटकार. समीर नाईक हावी झालाय. आता शेवटचे बॉल असेल 10. विजयासाठी 13 रनची गरज. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या. आणि इथून मात्र आता या मॅच मध्ये शिरकाव करतायत. साहिलने एक चूक केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तकदीरच्या हातामध्ये बॉल आला. त्याच्या पहिल्या 2 बॉलमध्ये एक चौकार षटकार आला आणि तब्बल 10 धावा आल्या. धावसंख्येत वाढ झाली. आता येणारे बॉल 10. विजयासाठी तब्बल 13 रनची गरज. जिंकण्यासाठी स्वतःला वचन द्या. जितका प्रयत्नांचा विचार करता त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा. जे तुमच्या माइंडमध्ये त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही प्रयत्न करा. नक्की तुम्हाला यश मिळेल. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आणि समीर नाईक हा खेळाडू आपण पाहिला. एखादा इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये आला की इम्पॅक्ट टाकतो. तशा पद्धतीचा इम्पॅक्ट या सामन्यामध्ये आता समीर नाईकने टाकलाय. अफलातून फटकेबाजी. गुडघा टेकून हा फटका मिडविकेटच्या वरून. आणि या सामन्याची त्यांनी हवा काढली आहे. परंतु मॅच संपलेली नाही. सामना अजूनही ऑन आहे. संजय ठाकूर त्याने टाकलेल्या 2 रनचं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला राहुल कोहलीने दिलेल्या 6 धावा. आणि तदनंतर मात्र आता या 4 बॉलमध्ये आता तकदीरला त्यांच्या पावलावधी पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. स्विच इट आहे. फुल टॉस बॉल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. दीप आपण पाहिला बॅकवर्ड पॉइंटला. चांगली रणनीती तकदीरच्या माध्यमातून. स्विचेससाठी एक त्या ठिकाणी फिल्डर ठेवला उभा. 1 रन मात्र आली. आता शेवटचे बॉल असेल या ठिकाणी 9. विजयासाठी 12 धावांची गरज. सनीत ठाकूर. सनीत ठाकूरला आता खरं तर एकच भूमिका साकारायची आहे या मॅच मध्ये. तर लिडिंग रोल मैदानामध्ये करतो समीर नाईक. तर साईड रोल त्याला करावा लागेल. मॅक्सवेलच्या बरोबरीने आपण पाहिलं 68 चेंडूमध्ये 12 धावा केल्या होत्या. पाट कमीच नाही परंतु त्या धावा निर्णायक होत्या.
पार्टनरशिप महत्वाची होती, तशी भूमिका आता इथे साकारायला लागेल सनी ठाकूरला. एका बाजूने विकेट हवाय. नावाकाडी संघाला हा फटका फसलाय, घाई केली आहे. मी मगाशी म्हटलं सिंगलने देखील जरी स्ट्राईक रोटेट केली असती तरी मात्र आपण पाहिला समीर स्ट्रायकिंग एंडला आला असता, रन देखील मिळाली असती, डाव पुढे गेला असता. परंतु इथे मात्र आपण पाहिला खराब रणनीती. विकेट मिळाला त्या ठिकाणी सनी ठाकूरचा. साहिल कोहलीने पकडला जेल आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसला टीम बामण डोंगरीला. बॅक तकदीर पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतोय. ज्या व्यक्तींवरती जग असलंय त्या व्यक्तीने खरं तर इतिहास रचलाय. बघा पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर असं वाटलं होतं संघनायकाकडून चूक झाली, परंतु त्यानंतर तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. आता शेवटचे 8 बॉल विजयासाठी 12 रनची गरज. 8 चेंडू आणि 12 धाबा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोहा कोळीवाडा हर्षद कोळी हा दाखल झालाय. इनॅट नंबर 9. 7 गडी बाद झाले, परंतु अजूनही समीर नाईक उभा आहे. तो आपल्या खेळाडूला मार्गदर्शन करतोय. 8 बॉल 12 धावा. एखादा मोठा फटका या 2 बॉलमध्ये येईल का, आणि जर आला तर मात्र प्रेशर कमी होईल लास्ट ओव्हरचं, आणि तो प्रयत्न आता मैदानामध्ये करावा लागेल. हर्षद कोळीला 8 चेंडू आणि विजयासाठी 12 रनची गरज. तकदीर कमबॅक करतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलर ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, गल्लीमध्ये हा फटका खेळलाय आणि इथे मात्र सिंगल आली आहे. शेवटचे बॉल 7 विजयासाठी 11 रनची गरज. 7 चेंडू आणि 11 धाबा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. जबरदस्त मॅच, बिग फाईट तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. शेवटपर्यंत हा सामना जाईल अशी मात्र आपण पहिला नक्कीच या दिशेने वाटचाल करतात दोन्ही संघ. 7 बॉल 11 समोर समीर नाईक आलाय ज्याने एक षटकार चौकार लगावलाय. पुन्हा एकदा स्विच हिट लगावलाय. इथे मात्र आपण पाहिलं पॉईंटमध्ये हा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे बॉल चाललाय, बॅकअप आलाय, 2 धाबा घेण्याचा प्रयत्न झालाय आणि दुहेरी रन मात्र त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केली आहे. 1 रन शॉट, इम्पॉर्टंट रन. 1 रन शॉट आली. इथे आपण फक्त 1च रन पाहिली आणि त्याहून महत्वाचं म्हणजे स्ट्राईक जाईल, ती म्हणजे फलंदाज हर्षद कोहलीकडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहावं लागेल लास्ट ओव्हरमध्ये समीर नाईकला. 1 रन शॉट. शेवटचे 6 बॉल आता विजयासाठी 10 रनची गरज. अकरा हव्या होत्या 7 मध्ये 1च रन आली. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी 10 धावा. चला सामना आपण लगेच सुरू करा. व्हॉट अ मॅच, मॅच ऑन आहे. अजून आपण पाहिलं या मॅच मध्ये नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. लक्षात असू द्या, प्रत्येक संघांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती राहील या स्पर्धेमध्ये नियमांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. फिल्डिंग लगेच लावून घ्या. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. बघा मगाशी 1 बॉल वॉर्मअप म्हणून त्या ठिकाणी टाकला होता. साहिल कोहली त्याला गोलंदाजी करून दिली नव्हती, हे तुम्ही विसरू नका. तकदीरने षटक फेकलं. आता त्या ठिकाणी मात्र पाहिलं लास्ट ओव्हरमध्ये आलाय साहिल कोहली. यस, लास्ट ओव्हरमध्ये साहिल कोहली आलाय. या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये त्याला 10 धावा वाचवायच्या. व्हॉट अ मॅच. आयुष्याच्या प्रवासात आपण पाहिलं असे अनेक घडतं जे निर्णय जितका कठीण तितका योग्य असतो. एक निर्णय घेतला खरं तर आपण पाहिला स्वतः संघ नायकाने षटक फेकण्याचा, तो निर्णय त्यासाठी कठीण होता, पण या कठीण निर्णयामध्ये त्याला कमबॅक करता आलं. स्पीडअप प्लीज, थोडी घाई करा. लक्ष असू द्या, मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतो आपण थोडं स्पीडअप करा. सूचना आली आमच्या आयोजन कमिटीकडून, जास्त वेळ जर घेतला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आयोजक नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी सुचवतील. त्यामुळे प्लीज आपण थोडं सहकार्य करा. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. पहिले 3 चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. स्पर्धा शिस्तबद्ध आहे, अनुशासन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे सर्व खेळाडूंना, सर्व संघ नायकांना विनंती राहील आपण थोडं आम्हाला सहकार्य करा. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज त्या ठिकाणी साहिल कोहली हा खेळाडू समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी हर्षद. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता आणि इथे आपण पाहिला हा बॉल चालला डाव्या यष्टी वरून पंचाच्या निदर्शनात आला आणि इथे मात्र त्यांनी या चेंडूला निर्धाव घोषित केलंय. आता 5 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका असं म्हणतात. ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. या मॅच मध्ये हिमतीचा खेळ कोणता संघ दाखवेल. गोलंदाजी करणारा बामण नगरी एका बाजूने फिल्डिंग करणारा नावे खाडी. चला स्पीडअप करा.
बघा कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी आपण आर्ग्युमेंट करू नका प्लीज समीर, पंचांशी आपण आर्ग्युमेंट करू नका, सूचना असेल आपल्याला. आपण सामन्याकडे लक्ष द्या. 5 बॉल आणि 10 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा राहुल कोहली तयार. यॉर्केला बॉलला फुटवर्क नाहीये आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. एक डॉट बॉल आपण पाहिला या क्षणाला पराभवाकडे घेऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या बामण डोंगरी संघाला. विजयाची स्वप्न दाखवली होती समीर नाईकने, तो मात्र अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. शेवटचे 4 बॉल विजयासाठी आता 10 रनचं समीकरण. 4 बॉल 10 धावा. एक बॉल महत्वाचा राहुल कोहलीचा. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, फटका फसलाय. 20 मध्ये हा फटका खेळला होता, झेल पकडलाय आणि इथे आपण पाहिला कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 10 धावांची गरज. दयानंद हा शतरश झेल खाली होता, अप्रतिम झेल पकडलाय. ड्रामा अटीतटीची लढत तुम्हाला आता भेटीला आली मैदानाच्या आतमध्ये. उल्बा नोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी आणि या स्पर्धेतली आजच्या रात्रीमधला एक जबरदस्त मॅच, एक अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय बामण डोंगरी संघाचा मासूम कोळी. वहालचा हा खेळाडू मासूम कोळी दाखल होतोय. 2 वहालचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आहेत. बामण डोंगरी संघासाठी संघर्ष करतील का की एका बाजूने राहुल कोळी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. गव्हांचा हा खेळाडू. शेवटचे 3 बॉल 10 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. साहिल कोहली गव्हांचा हा खेळाडू बॉलिंग मार्क मध्ये आलाय. यावेळेस इनसाइड आउट हा फटका एक्स्ट्रा कव्हरला करत आपण पाहिला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा फटका सजवलाय आणि 1 रन मात्र आली. आता शेवटचे 2 बॉल विजयासाठी 9 रनची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर टेन्शन वाढेल, माहोल गरम होईल या मॅचच्या या स्पर्धेमध्ये आणि तो फटका खरं तर समीरला खेळावा लागेल. आणि 1 शॉर्ट रन बघा शेवटच्या क्षणाला हे 1 शॉर्ट रन डोकेदुखी राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 बॉल 9 धावा. समीर नाईक या सामन्याचा हिरो बनेल का, या सामन्यामध्ये जायंट किलर बनेल का, या मात्र गोष्टीकडे नक्की सर्वांचं लक्ष लागलंय. क्षमता आहे या खेळाडूकडे, प्रचंड कॅलिबर ज्याच्यामध्ये आहे तो खेळाडू समीर नाईक. स्ट्रायकिंग एंड वरती आला. 2 बॉल 9 धावा. एखादा डॉट बॉल या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देईल नावेकाडी संघाला आणि एखादा मोठा फटका जर का या बॉल वरती आला तर मात्र हा सामना रंगेल. अगोटप्प्याचा बॉल आहे. इथे आपण पाहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला मधल्या आणि डाव्याच्या मधून गेलाय. हा डॉट बॉल आलाय. आता या सामन्यामध्ये रंग भरले. नावेकाडी संघ कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा 1 बॉल आणि 9 रनची गरज. वॉट अ मॅच. 38 धावा. असं वाटलं होतं सहजगत्या धावांचा पाठलाग होईल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं एक वेगळा रिझल्ट तुमच्या समोर येतोय. मॅच संपलेली नाहीये. साहिल कोहलीचा शेवटचा बॉल विजयासाठी आता 9 रनची गरज. शेवटचा 1 बॉल आणि 9 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. तकदीर पाटीलला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे आणि एका बाजूने आपण पाहिला ओमकार नाईकने देखील एक सामना जिंकला. प्रत्येक संघाच्या वाटेला आता एक विजय होईल. बघा हे तुम्हाला चित्र आजच्या पोलमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक संघाने जर का हा सामना तकदीरने जिंकला तर, आणि इथे हा सामना जिंकलाय तकदीर पाटीलच्या रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाने आणि आजच्या पोलमध्ये 4ही संघाने एक सामना जिंकलाय. त्यामुळे आता पुढच्या दोन्ही सामन्यांना आता विशेष महत्त्व दिलं जाईल. दोन्ही मॅचसाठी आता आपण पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करूया. रमाकांत म्हात्रे साहेब आणि त्याच्या बरोबरीने रमेश घरत साहेबांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. रमाकांतजी म्हात्रे उरण तालुका पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी टीमने. चला दोन्ही संघांचं अभिनंदन. आता पुढचा सामना या मॅचच्या नंतर त्या दोन्ही संघांना आपण इन्व्हाइट करूया. प्रदीप स्मृती नाभा आणि रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. टॉस केला जाईल.